मागासवर्गीय शेतकऱ्याची फसवणूक। आरपीआय कडून जिल्हा अधिकाऱ्यांवर उपोषणच। अहमदनगर हे मागासवर्गीय शेतकरी असून त्यांची भूमी पान क्रमांक 8-11 क्षेत्र 02200 आर इतकी शेती मिळकत असून तिची अनधिकृत खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे। त्यांच्या इच्छेविरुद्ध व अनभिज्ञतेत ही मिळकत केशव उद्धव ढवळे राहणार अंजीर सोसायटी वनेर जिल्हा पुणे आणि प्रसाद रामदास जोगदड राहणार मित्र कॉलनी बीड यांनी खरेदी केली आहे, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे। सदर मिळकतावरील 7-12 उतारा काही कामासाठी काढताना भिंगार दिवे यांना आपल्या नावावर असलेली मालमत्ता वरील व्यक्तीच्या नावावर गेल्याचे लक्षात आले। त्यांनी त्यांचे रजिस्ट्रेशन ऑफिस मधून खरेदी खत प्राप्त करून घेतले असता आपल्याशी कोणतीही पूर्वसंमती न घेता फसवणूक करून ही खरेदी झाल्याचे स्पष्ट झाले। विशेष म्हणजे बाळू भिंगार दिवे यांचे वडील गेली 10 वर्ष बेपत्ता होते आणि नुकतेच दिनांक 10/2/2023 रोजी शिवाजीनगर पुणे येथील भंगार गल्लीमध्ये सापडले। त्यांच्याकडून विचारणा केली असता त्यांनी सांगितले की काही व्यक्तींनी फसवणूक करून केवळ 5,000 रुपये देऊन ओळख तयार करत जबरदस्तीने मिळकत खरेदी केली। आरपीआय भूमिका। ही घटना ही मागासवर्गीय शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा आणणारी असून पूर्णपणे कायदेशीर आणि नैतिक निकषांचे उल्लंघन करणारी आहे। या संदर्भात आरपीआय तर्फे जिल्हा अधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले असून त्वरित चौकशी करून संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे। सदर जमिनीची विक्री रद्द करण्यात यावी, फसवणूक करणाऱ्या इसमांवर आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, बाळू भिंगार दिवे व त्याच्या कुटुंबास न्याय देण्यात यावा, महसूल व पोलीस विभागाच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्यात यावी। जर कारवाई झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयावर आरपीआय तर्फे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा पक्षाने दिला आहे। नगर तालुक्यातील घोसपुरीचे आमचे मागासवर्गीय शेतकरी बाळू मारुती भिंगार दिवे यांची माळीवाडा येथील गट नंबर 8/11 मधील 22 आर शेतजमीन ही आमच्या मागासवर्गीय अडाणी भोळसर आणि व्यसनाधीन असलेल्या शेतकऱ्याचा फायदा घेऊन केशव ढवळे आणि प्रसाद जोगदंड यांनी ती जमीन 2013 साली खरेदी करून घेतली आणि खरेदी खतामध्ये जी शासकीय किंमत झाली 24 लाख रुपये, तर त्या 24 लाख रुपयाचं विवरण देत असताना खरेदी खतामध्ये असं नमूद केलं की 4 लाख रुपये रोख दिले, परंतु ते 4 लाख रुपये दिलेले नाहीत। एक शिरूर बँकेचा पतसंचा चेक दिला 6 लाखाचा बनावट चेक, त्याच्यावर 6 लाख रुपये टाकले। कोथरूड बँकेचा 2 चेक दिले 7-7 लाख रुपयाचे, परंतु श्री ढवळे आणि श्री जोगदंड ह्या दोघांपैकी फक्त ढवळेचंच त्या बँकेत खातं आहे, कोथरूडच्या आणि शिरूरच्या। आणि त्या ठिकाणी जोगदंडचं त्या दोन्ही बँकेत खातं नाही, ढवळेचं खातं आहे, परंतु त्याला दोन्ही बँकेने चेकबुक दिलेलं नाही। आम्ही ही तक्रार 2023 साली SP साहेबांकडे केली होती। त्या अनुषंगाने नंतर आम्ही माहिती अधिकारात माहिती घेतली, तर बँकेने पत्र दिलं की 2 इसमापैकी एका इसमाचं बँकेत खातं आहे, परंतु त्यांना आम्ही कुठलंही चेकबुक इश्यू केलं नाही। त्याच्यावरून ते सिद्ध होते की त्यांनी चिटिंग केली आणि मागासवर्गीयाची मोक्याच्या ठिकाणची जागा ही बळकवण्याचा त्यांनी जो डाव केला। त्यानंतर आम्ही प्रांत अधिकाऱ्यांकडे अपील केलं। ते अपील अंतिम टप्प्यात निकालावर असताना त्यांनी परत दुसऱ्या 2 इसमांना ती जमीन विकून टाकली, दुसऱ्या इसमाने परत तिसऱ्या इसमाला जमीन विकून टाकली आणि ती जमीन बळकवण्याचा जो प्रयत्न केला त्याच्याविरुद्ध आम्ही पोलीस स्टेशनला SP साहेबांना, त्याचप्रमाणे कोतवालीच्या PI साहेबांना वारंवार भेटलो, परंतु पोलिसांकडून तो गुन्हा दाखल करण्याचा सातत्याने टाळाटाळ केल्याचा प्रयत्न होतोय आणि खऱ्या अर्थानं मागासवर्गीयाची जमीन लुटणाऱ्या व्यक्तीविरुद्ध 420 प्रमाणे फसवणुकीचा आणि मागासवर्गीयाची जमीन लाटल्या प्रकरणी त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल करावा अशी आम्ही त्या भिंगार दिवे कुटुंबाच्या वतीने विनंती करत आहोत। आणि जर 8 दिवसात त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही झाला तर ते कुटुंब SP कार्यालयासमोर आत्मदहन करणार, एवढंच या ठिकाणी मी आपणास जाहीर करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय भीम।